धुरंधर या चित्रपटाला मिळालेल्या प्रचंड यशानंतर या सिनेमाला उत्तर देण्याचा प्रयत्न पाकिस्तानातून होत असल्याचा प्रयत्न तोंडावर पडलाय। धुरंधरला उत्तर देणारं जहन्नुम बार रास्ता जन्नत ही वेब सिरीज सध्या तिथं सोशल मीडियावर विनोदाचा विषय ठरली आहे। या वेब सिरीजच्या निमित्तानं पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे। धुरंधरला उत्तर देणारी पाकची वेब सिरीज ट्रोल। जहन्नुम बार रास्ता जन्नत या सिरीजवर सोशल मीडियात टीका। पाकिस्तानी वेब सिरीजवर मीम्स आणि टीकेचा महापूर। पाकच्या वेब सिरीजवर ट्रोलर्स कडून जोक्स। घायल हूं, इसलिए घातक हूं। धुरंधर सिनेमाच्या दोन्ही भागांना जगभरात प्रचंड यश मिळालं। पाकिस्तानच्या भूमीवर एका भारतीय गुप्तहेरानं दहशतवादाचं कंबरडं कसं मोडलं आणि कशा प्रकारे बदला घेतला याची थरारक गाथा प्रेक्षकांना प्रचंड आवडली। या सिनेमातून पाकिस्तानात नेमकं चालतं काय हेही वास्तव जगासमोर आलं। आता धुरंधर सिनेमाला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न पाकिस्तानातून होतोय। पाकिस्तानात गुप्तहेरावर आधारित वेब सिरीज जहन्नुम बार रास्ता जन्नत पूर्ण प्रदर्शित होण्याआधीच सोशल मीडियात ट्रोल होऊ लागली आहे। पाकिस्तानातील प्रतिष्ठित कलाकार अशी ओळख असलेले उमर आलम, मोमिना इक्बाल, बशुरा अन्सारी आणि जावेद शेख यात अभिनय करतायत। 29 मार्च पासून दर आठवड्याला या वेब सिरीजचे भाग प्रदर्शित होत आहेत। त्यावर सोशल मीडियात प्रचंड जोक करण्यात येत आहेत। भारतात असलेले रॉचे अधिकारी पाकिस्तान बाबत काय बोलतात हे संभाषण असलेला वेब सिरीज मधला सीन ट्रोल होतोय। सरकार भारतीय मीडिया और जनता के बीच में फंस गई है। दोनों को खुश रखने के लिए रोज पाकिस्तान में एक्शन चाहिए। छोटी खबर पर बड़ी फिल्म बनानी पड़ेगी। पहले हिंदुत्व और अखंड भारत का रोमांस मेंटेन करना मुश्किल हो गया हमारे लिए, और पाकिस्तान में हर कोई नहीं बिकता, ये बात भी सरकार को समझनी पड़ेगी। दे नो, लेकिन कश्मीर की आजादी के लिए पाकिस्तान के स्टांस को कमजोर करना, केपीके में और बलूचिस्तान में आग लगाए रखना, ये हमारी जरूरत है। सरकार हमें मजीद फंड देगी। तो फिर दिक्कत क्या है? देखो, दिक्कत ये है कि अगर पाकिस्तान में मजहबी लोग एक हो गए ना तो भारत पछताएगा और हो सकता है कि टूट भी जाए। या सीन मधील कलाकार, त्यांच्या तोंडची उर्दू भाषा आणि कॅन्डल लाईट डिनर या सगळ्यांवर ट्रोलर्स तुटून पडलेत। ट्रोलर्सच्या काय प्रतिक्रिया? इथेही कॉपीज। पाकिस्तानी त्यांच्या डोक्यानं काही करत नाहीत का? रॉचे अधिकारी उर्दूत कसे बोलतील? मशीद फंड हा शब्द कुठून आला? ही कसली प्रोपगंडा फिल्म? बजेटही दिसत नाहीये। भिकारिस्तान असल्याचं हेच कारण। या कलाकाराला भारतानं काम दिलं आणि आता पहा नमक खराब। धुरंधरनी इतकं घाबरवलं की असा ड्रामा करण्याची वेळ आली। या कलाकारांनी पाकच्या अर्थव्यवस्थेपेक्षा चांगली ऍक्टिंग करावी। अशा प्रतिक्रिया आणि विनोद उडवणारे मीम्स या वेब सिरीजवर होत आहेत। धुरंधर सारख्या स्पाय थ्रिलर सिनेमाच्या पासंगालाही ही वेब सिरीज पुरत नसल्याची टीका होते। दिग्दर्शक आदित्य धर आणि अभिनेता रणवीर सिंग यांच्या धुरंधर सिनेमाच्या दोन्ही भागांनी जगाच्या पातळीवर 3000 कोटींपेक्षा अधिकची कमाई केली। यातून पाकिस्तानचं वास्तव समोर आलं। जागतिक पातळीवर झालेल्या बदनामीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न पाकिस्तानातून अशा भिकार वेब सिरीज मधून होत असल्यानं त्यावर टीका होते। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।